मुंबईतल्या गोरेगावमध्ये मोठी आग लागलेली आहे। चित्रपटाच्या सेटसाठी लागणाऱ्या लाकडाच्या गोदामाला आणि दुकानांना ही आग लागल्याची माहिती मिळते। बाजूच्या रहिवासी भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले आहे। साधारण 11:15च्या सुमारास ही आग लागल्याची माहिती मिळते। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न देखील केले जात आहेत। गोरेगावमध्ये लाकडाच्या दुकानाला ही आग लागलेली आहे, जिथे लाकूड बनवलं जात होतं। चित्रपटाच्या सेटसाठी जे लाकूड लागतं ते लाकूड जिथे बनवलं जात होतं तिथे जे लाकूड ठेवलं जात होतं त्या गोदामाला आणि दुकानाला ही आग लागलेली आहे आणि बाजूच्या रहिवासी भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। आपण ही दृश्य बघू शकतो। या आगीची तीव्रता किती आहे या संदर्भात अधिक बोलूयात आपले प्रतिनिधी अश्विन पांडे यांच्यासोबत। अश्विन, गोरेगावमध्ये गोदामाला ही भीषण आग लागलेली आहे, काही माहिती मिळू शकली आहे का? आग कधीपर्यंत आटोक्यात येऊ शकते, कारण आग इतकी भीषण आहे? गोरेगावच्या खडकपाडा एरिया आहे। या खडकपाडा एरियामध्ये गोरेगाव फिल्म सिटीमध्ये इस्तेमाल जे आपले सामान तिथे शूटिंगसाठी सेट बांधण्यासाठी जे काही सामान जे काही लाकडाची जे वस्तू असतात ते सगळे वस्तूंचा गोडाऊन आहे, जिथे ही आग लागलेली आहे आणि आग विझवण्याचा जो काम आहे तो आता युद्धस्तरवर चालू आहे। 8 से 10 फायर ब्रिगेडची टीम इथे पोहोचली आहे, पण आग इतकी मोठी आहे त्यांना खूप त्रास होतोय आग विझवायला आणि आजूबाजूच्या परिसरात जे आपले याचे स्थानिक आहे जे जुगी बस्ते आहेत त्यांना खाली करण्यात आलेली आहे। मोठी आग असल्यामुळे 10 ते 12 गाड्या आता इथे आली आहेत। अजूनही फायर ब्रिगेडची गाड्या येत आहेत। मधून मधून ते सिलेंडर ब्लास्टचे पण आवाज आपण ऐकू शकता इथे। आता जे युद्धस्तरवर जे स्थानिक आणि फायर ब्रिगेडची टीम आहे त्यांच्या फायर फायटिंगचं काम चालू आहे। अश्विनी, ही आग नेमकी कशामुळे लागली, काही माहिती मिळू शकली आहे का? आता याच्याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही आहे, पण आता बघा आणखीन एक सिलेंडर इथे मोठा ब्लास्ट झालाय, सिलेंडर ब्लास्ट, आणि आगची जी तीव्रता आहे ते खूप मोठी आहे आणि भीषण आग लागल्यामुळे जो फायर फायटिंग आहे फायर फायटिंग करताना लोक जे आपले फायर फायटर्स आहे त्यांना खूप इथे त्रास होत आहेत। जे धूर आहे तो धूरचा गुबार खूप मोठा दिसतोय इथे आणि आग मोठी असल्यामुळे फायर फायटिंग मध्ये खूपच इथे त्रास आहे। अश्विनी, ज्यावेळेस ही आग लागली त्यावेळी ह्या गोदामामध्ये कोणी कामगार होते का, कोणी अडकलंय का, काही अधिकची माहिती आहे का? आता अडकल्याची अशी काही बातमी बाहेर नाही आली आहे। जेव्हा आग लागली तेव्हा जे कर्मचारी आतमधले होते, आत्ताची जी माहिती आहे ते सगळे बाहेर पडले होते आणि त्यांनी तुरंत फायर ब्रिगेडला संपर्क केला। फायर ब्रिगेडची टीम आली पण तोपर्यंत इथे लकडीचे गोडाऊन आणि थर्माकोलचा गोडाऊन पण शेजारीला होता। ते सगळे जे गोडाऊन आहे ते आगीच्या जे चपेटात आले आहेत आणि आता फायर फायटिंग चालू आहे। धन्यवाद अश्विनी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।